मैत्रिणींनो, अनिता आरी वर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नेक सिरीजचा आज दुसरा डिझाईनचा दिवस आहे. तर आजची डिझाईन आहे ही. जर आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पहिल्या दिवसाची डिझाईन होती ही. ह्याची डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता. ओके, तर आज आपण सुरुवात करूया. त्या अगोदर ह्यासाठी लागणारं साहित्य, हा काचेचा कडदाना मोठ्या प्रकारचा आहे बघा. हा काचेचा कडदाना आहे. त्याच्यानंतर 1 नंबर 4 नंबर मणी आणि आपले सिक्वेन्स. ही स्टिच कशी मारायची, मी स्टिच ऑलरेडी मारून घेतली आहे. ही स्टिच कशी मारायची ते नेक सिरीजच्या पहिल्या भागात मी दाखवलं आहे, तर तुम्ही तिकडे बघू शकता. सेम लाईन बनवायची आहेत. ही जी लाईन आहे पहिल्या भागातली 1 नंबर 4 नंबर आणि 1 नंबर, हीच लाईन आता इथे आपल्याला मारायची आहे. चला सुरुवात करूया. बघा, आपण 1 नंबर मण्यांनी स्टार्ट करायला लावलं आहे. आता मी 4 नंबर मणी घेते. मी ह्या 15 डिझाईन्समध्ये जास्तीत जास्त बीड्स आणि सिक्वेन्स घेऊन आपण कशा प्रकारे वर्क करू शकतो ना, कशा प्रकारे आपण नेक डिझाईन करू शकतो ह्याबद्दल मी दाखवणार आहे. प्रयत्न हाच असेल की बीड्सचे जास्त वर्क आणि नंतर नेक्स्ट सिरीजमध्ये सिल्क थ्रेडचे वर्क करायला शिकवणार आहे. आता हे आपले 1 नंबर मणी, 4 नंबर मणी आणि 1 नंबर मणी ह्याची लाईन तयार केलेली आहे आपल्याला ही. आता ह्याच्यानंतर लावायचा आहे आपल्याला हा कडदाना. मोठा कडदाना आहे काचेचा. आता हा लावायचा. आता कसा लावायचा हा जरा बघून घ्या. बघा, एक असं केलं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथे एक गाठ घ्यायची आणि आणखी एक छोटी गाठ घ्यायची. अशी छोटी गाठ घ्यायची. नंतर हा मणी टाकायचा आहे. बघा, हा कडदाना. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण हा कडदाना टाकणार तेव्हा एक छोटी गाठ घ्यायची आहे. हे बघा, हा असा आकार परफेक्ट आहे. आता मी एक छोटं पुन्हा इथे बघा हे आकार. पुन्हा आता एक गाठ, पुन्हा एक छोटा गाठ. ओके, इथे घेतली गाठ, पुन्हा एक छोटी गाठ. कडदाना टाकल्यानंतर छोटी गाठ घ्यायला विसरायचं नाही. जर तुम्हाला आकार व्यवस्थित पाहिजे असेल, फिनिशिंग व्यवस्थित पाहिजे, छोटी गाठ घ्यायची, म्हणजे हा मागचा सरकत नाही आणि डायरेक्टली आकार व्यवस्थित येतो. ओके, एकदम साधी डिझाईन आहे. फक्त थोडं लक्षपूर्वक बघितलं ते करायला इझी आहे. हे बॅक नेकला, पुढच्या नेकसाठी, हातासाठी ह्या डिझाईन्स आपण वापरू शकतो. ओके, आपण अशी तयार केलेली आहे ही. आता ह्याच्यावरती आपल्याला सिक्वेन्स आणि मणी लावायचे आहेत. ओके, बघा, आता आपण हा कडदाना लावून घेतलेला आहे. असं त्रिकोण आकारात आला आहे. आता आपल्याला नेक्स्ट लावायचं आहे सिक्वेन्स
हे सिक्वेन्स आहे आणि 3 मणी आहेत. कसे लावायचे बघा. सिक्वेन्स मी खाली घेतले आणि कट हे मणी वरती बघा. आणि आपल्याला लॉक करायचं आहे, तर ह्याच्या खालीच करायचं मध्ये. ओके. हे असे एक एक लहान लहान मणी लावत जायचे. तर तुम्हाला वाटलं तुम्ही लॉक करा, म्हटलं तसं पुढे पुढे सरकायचा धागा. हा गोल्डन थ्रेड घेण्यामागे हाच फायदा असतो की आपले जे बीड्स असतात त्यांचे कलर्स गोल्डन्स असतात आणि आपला धाग्याचा गोल्डन असतो, तो मॅच होऊन जातो त्याच्यामध्ये. ही अशी आपली सुंदर डिझाईन तयार झाली. बघा किती सुंदर दिसते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या तिसऱ्या भागात. थँक्यू.